आणि आता एक चीड आणणारी बातमी। एका 12 वर्षांच्या चिमुरडीनं ओळखीच्या एका महिलेवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली। ज्या महिलेवर चिमुकलीनं विश्वास ठेवला त्या महिलेनं तिला वेश्या व्यवसायाच्या खाईत ढकललं। नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून। तुम्हाला वाटेल ही एखाद्या सिनेमाची स्टोरी आहे, पण हे खरोखर घडलंय। या बांगलादेशी चिमुकलीला गुजरातच्या नाडियाडमध्ये आणण्यात आलं। तिच्यावर एका वृद्धाने अत्याचार केले, तिचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करत देह व्यापारात ढकललं। 12 वर्षाच्या त्या निरागस मुलगी शाळेत एका विषयात नापास झाल्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा त्या दलाल महिलेने घेतला। त्या दलाल महिलेनं तिला अवैध मार्गाने भारतात आणलं, तिथे तिचे फेक डॉक्युमेंट बनवले आणि तिला देह व्यापारात ओढवलं गेलं। तिथे तिच्यावर 200हून अधिक जणांनी अत्याचार केले। पुढे तिच्या शरीराचे लचके कित्येकांनी तोडले। गुजरातमधून तिला महाराष्ट्रात आणलं। वसईच्या नायगावमध्ये देह विक्रीसाठी तिला भाग पाडलं। दरम्यान पोलिसांना याची कुणकुण लागली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने आणि समाजसेवी संस्थांच्या मदतीने 26 जुलै रोजी ही वसईच्या नायगाव येथे कारवाई केली। या कारवाई दरम्यान ही चिमुरडीही तिथे भेटली। तिची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। आज तक इस 12 साल की बच्ची के साथ करीबन 223 लोगों ने दुष्कर्म किया है। हम ऑलरेडी इस जुरिडिक्शन के जो कमिश्नर आदरणीय नितिन कौशिक साहब है, उनको आपके जरिए मैं निवेदन करता हूं कि सर, इस बच्ची के जिंदगी को बर्बाद करने के लिए जितने भी नराधम लोगों ने इसमें पार्टी किया है, उन सबको लीगली अकाउंटेबल होल्ड किया जाए। या प्रकरणी 9 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 7 पुरुष आणि 2 महिलांचा यामध्ये समावेश आहे। यातले 6 आरोपी हे बांगलादेशातील रहिवासी असल्याचंही उघड झालंय। या प्रकरणी आता नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नायगाव पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। नायगाव पोलिसांनी आतापर्यंत 2 महिलांचीही सोडवणूक केलेली आहे, तर त्यात 2 महिलांसह 7 पुरुषांना अटक करण्यात यश आलं आहे। पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असला तर याचा तपास आम्ही वेगानं करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर।